नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोलगे आणि आपल्या कोकणवारी या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या गावामध्ये मालगुणमध्ये सोमेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. 24 फेब्रुवारीला ही स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि आज 28 फेब्रुवारी. तर 28 फेब्रुवारी आजच्या दिवशी अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातले सामने या ठिकाणी चालू आहेत आणि आताच दोन्ही सेमीफायनल सामने झालेले आहेत आणि फायनल सामना होणार आहे. तर आता आपण सध्या आहोत सोमेश्वर मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता, हे आहे मालगुणमधलं श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिर मालगुण. तर या ठिकाणी मित्रांनो, उद्या आहे महाशिवरात्रीचा उत्सव. अतिशय सुंदर असा उत्सव असतो. दरवर्षी या ठिकाणी उत्सवाचं आयोजन केलं जातं आणि याच उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सोमेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातला शेवटचा सामना फायनल असणार आहे. तर आता आपण जाऊया मैदानात, त्या ठिकाणी कमिटीशी संवाद साधूया, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया की कशा प्रकारची स्पर्धा होती आणि कशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलं होतं. तर आता आपण जाऊया इकडे मैदानात जाऊन त्यांच्याशी आपण संवाद साधूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मैदानात. या ठिकाणी सुंदर असं मैदान आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर असं मैदान तयार केलं होतं आणि रसिक प्रेक्षक सुद्धा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलेला आहे. शेवटचा सामना असणार आहे JMB वर्सेस यंगस्टार मालगुण आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये या चषकावरती नाव पूर्ण, ही सगळी मजा मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी आपण या ठिकाणी कमिटीशी संपर्क साधूया. अमोल दादा कोलगे आजच्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र फेमस करताना दिसतायत. युट्यूब वरती नक्की सबस्क्राइब करा, प्रारंभ लाईक करा आणि विनेश, काय सांगशील या स्पर्धेबद्दल? अमोल, म्हणजे ह्या स्पर्धा आम्ही याच्या आधी 10 वर्षापूर्वी भरवल्या होत्या. त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे तेवढं पाठबळ नव्हतं. मग यावर्षी ठरवलेलं आम्ही की पुन्हा एकदा भरवूया. तर यावर्षी चांगला आम्हाला सपोर्ट मिळाला. चांगल्या प्रकारच्या टीम आमच्या इथे खेळल्या गेल्या. आम्हाला स्पॉन्सरशिप पण चांगली मिळाली. सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि आजचा हा फायनलचा दिवस आहे आणि खूप चांगल्या प्रकारे दोन्ही सेमीफायनल झाल्या आणि आता फायनलचा राऊंड याच्यानंतर एक 10 मिनिटात सुरू होईल. जर आजचा अंतिम दिवस आहे, अंतिम दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये कोणते 4 संघ पोहोचले होते? पहिल्या दिवशी भावकाय स्पोर्ट निवंडीचा संघ, दुसऱ्या दिवशी आमच्या गावचाच JMBचा संघ, तिसऱ्या दिवशी बेबी नाईन गणपतीपुळे, चौथ्या दिवशी यंगस्टार संघ एक, असे 4 संघ गेले होते. आणि आता फायनलमध्ये कोण पोहोचलंय? फायनलमध्ये आता JMB आणि यंगस्टर संघ. तुम्ही ही जी स्पर्धा भरवली नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, म्हणजे आपल्या गावामध्ये विविध ठिकाणी सुद्धा स्पर्धा चालू होत्या, परंतु ही स्पर्धा भरवण्याचा हेतू काय होता? काय नाही की असंच, म्हणजे एक इच्छा होती मनातून आणि सोमेश्वराचा आमच्या महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता. या माध्यमातून एक काहीतरी वेगळं, आणखीन एक काहीतरी या ठिकाणी उपक्रम आम्ही एक राबवला. त्यानिमित्ताने एक 25-26 संघ आमच्या इथे खेळले आणि चांगल्या प्रकारची टुर्नामेंट या ठिकाणी झाली. धन्यवाद. या ठिकाणी विनेशने चांगली अशी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, महाशिवरात्री उत्सवानिमित्त त्यांनी या स्पर्धा भरवलेल्या. आताच या ठिकाणी नुकताच दुसरा सेमीफायनल सामना झालेला आहे आणि यानंतर लगेचच फायनलचा सामना होणार आहे. आणि हा सामना पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक तुम्ही पाहताय चारू बाजूने उत्साही आहे. पूर्णपणे रसिक प्रेक्षकांचा उत्साह तुम्ही पाहताय. अतिशय सुंदर असं मैदान आहे, अतिशय सुंदर अशी चांगली लाईट व्यवस्था आणि सुंदर असं नियोजन आहे. विनेश, उद्या तुमच्या इथे महाशिवरात्रीचा उत्सव आहे, त्याबद्दल थोडक्यात काय सांगशील? कशा प्रकारचा हा उत्सव असणार आहे? अमोल, उद्या सकाळी 6 वाजता आमच्या या सोमेश्वर मंदिरामध्ये आमची संततधार असते. ती सकाळी 6ला सुरू होईल आणि संध्याकाळी 6ला तिची समाप्ती होईल. त्यानंतर दुपारी महिला मंडळाचा हळदीकुंकाचा कार्यक्रम असतो आणि रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून नमन आहे आपल्याकडे, जे कोकणचे खेळ म्हणून आपल्याकडे असतं. ते नमन आपल्या या ठिकाणी रात्री ठीक 8 वाजता तो कार्यक्रम होईल. धन्यवाद. तर मित्रांनो, आता अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय. JMB मालगुण वर्सेस यंगस्टार मालगुण. यंगस्टार मालगुण संघाने याआधी सुद्धा राजे ग्रुपच्या टुर्नामेंटमध्ये सेमीफायनलमध्ये उपविजेतेपद पटकावलं होतं आणि आता मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. बघूया कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल जातोय.
आणि सर्व दोन्ही संघांना शुभेच्छा देताना मैदानामध्ये आणि नाणेफेकीचा कौलचा मान जातोय तो राजू साळवी यांच्या हातात. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूला लागतो. जय अंबे वर्सेस जंक्शन मालगुण. नाणेफेकीचा कौल लागलाय तर मला वाटतंय जय अंबे मालगुण संघाच्या बाजूने. पाहूया अतिशय निर्णय अतिशय महत्वाचा ठरेल. तर मित्रांनो आता या ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागलाय जयंबे संघाच्या बाजूने. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर्वेश खेऊर आहे. सर्वेश, कशा प्रकारचा तुम्ही हा अंतिम सामना खेळाल? तसं आत्तापर्यंत सर्व सामने खेळत आलो आहे. सर्व टीमचं यात मेहनत खूप आहे. तसाच हा अंतिम सामना आम्ही खेळू. सोमेश्वराची कृपा असेल तर आम्ही नक्कीच विजेता पद घेऊन इकडून जाऊ आणि समोरच्या टीमसाठी पण बेस्ट ऑफ लक. ते खूपच चांगली आमच्याकडून आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला या सामन्यासाठी खूप अशा शुभेच्छा. तर त्याचबरोबर या ठिकाणी यंगस्टर संघ आहे, स्वस्तिक साळवी कर्णधार आहे. स्वस्तिक, काय सांगशील? मालगुणच्या या पंचक्रोशीमध्ये तुम्ही दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलाय आणि आत्ताच्या या सामन्यामध्ये जयंबे संघ तुमच्या समोर आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम आनंद आहे की दोन्ही मालगुंडातले संघ या ठिकाणी फायनलमध्ये. जयंबे संघ आमच्यापेक्षा थोडासा एक्सपिरियन्स म्हणावं लागेल, कारण पंकज दादासारखे खेळाडू किंवा मुन्ना दादासारखे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. पण निश्चितपणाने आम्ही दुसऱ्यांदा फायनलला गेलो आहे आणि गेल्या वेळेला उपविजेतेपदाचं समाधान मानावं लागलं होतं. निश्चित या वेळेला आम्ही विजेतेपदासाठी खेळू आणि आमच्या स्ट्रेंथवर खेळू, एवढंच सांगतो. आमच्याकडून तुमच्या या सामन्याला खूप शुभेच्छा असतील. आणि मित्रांनो, या सामन्यासाठी सर्व ही मान्यवर मंडळी मालगुणमधील उपस्थित आहेत. तर दोन्ही संघाला आपल्या सामन्या चॅनलच्या वतीने खूप अशा शुभेच्छा. आणि लगेचच हा फायनलचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. आम्हाला करायचे सर्व आमच्या बच्चे कंपनीला माझी विनंती आहे, मौलाचं सहकार्य असतं बच्चे कंपनीचं बाउंड्री लाईन म्हणून कामगिरी पाहताना. तर सर्व आमच्या बच्चे कंपनीला माझी विनंती असेल की बाउंड्री लाईन म्हणून आता सुद्धा या सामन्यासाठी सुंदर कामगिरी करा. आता येतोय तो स्ट्राईकला शुभम, नॉन स्ट्राईकला येतो वैभव आणि गोलंदाजी अजूनही चेंडू गोलंदाजीच्या हातात दिलेला नाहीये. क्षेत्ररक्षण सजवून पंकज दादा खेऊर सज्ज झालेत. पाहूया आणि नक्कीच पंकज दादा खेऊर पहिला षटक हाताळतील. पहिला षटक, पहिला चेंडू पंकज कडून जाईल तो शुभम साठी. अंतिम सामन्यातला पहिला चेंडू आणि प्रेक्षकांचा इथे आवाज. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने अप्रतिम गोलंदाजी. आणि इथे मात्र क्रीडा रसिक आपल्या समर्थन करताना आपल्या फलंदाजांना नक्कीच समर्थन गरजेचं असतं. खेळाडूंना आपल्या फलंदाजांना आवाज देताना नक्कीच आपले समर्थक आनंद असतो एक वेगळा. मैदानाच्या बाहेर आपल्या फलंदाजांना, आपल्या खेळाडूंना चेअर्स करण्याचा. पहिला चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आता मात्र पाहायचंय दुसऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण करेल तो. सुंदर चेंडू सुंदररित्या पटवला आणि टाळ्यांच्या स्वरूपात पहिले आणि वैयक्तिक धावा उघडल्यात. संघाचं खातं उघडलंय 2 या धावेने शुभम याने. पुन्हा एकदा पंकजचा पुढील चेंडू, सुंदर गोलंदाज नजारा. आता मात्र थोडासा माइंड गेम चेंज केलाय, थोडासा रणनीती आखले फलंदाज शुभम याने. चेंडू मात्र सरळ कट केलाय, गेलाय तो 1 धावेसाठी. धाव संख्या होती 3. नक्कीच हाय व्होल्टेज सामना, अटीतटीचा सामना, अंतिम सामना. हा मात्र पुन्हा एकदा पंकजच्या गोलचं कौतुक करेल. चेंडू गेलाय पुन्हा एकदा तळ्यात. गेला चेंडू तळ्यात. इथे थोडस डिप्रेशन मध्ये योगेश दादा. जवळजवळ आताच्या स्पर्धेमध्ये 5 दिवसामध्ये 30 ते 40 चेंडू तळ्यात गेलेत. जवळजवळ कमिटी लॉस झाली या तळ्यामुळे. नक्कीच नेट लावलं असतं तर चेंडू सापडले असते. थोडस कुठेतरी निष्काळजीपणा म्हणेल मी कमिटीचं. आणि नक्कीच पुन्हा एकदा नवीन चेंडूने सुरुवात होईल. धावसंख्या मात्र होते 4. आणि इथे मात्र शुभमने संयमीरित्या खेळी करतोय, कारण त्याला समज नाही गोलंदाज आहे तो पंकज. सुंदर गोलंदाजी करत त्याने मला वाटते आतापर्यंत आपल्या संघाला या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करून दिला तो पंकज. गोलंदाजी करत असताना शुभमला मात्र लक्षात आले त्याला सेफ खेळणं गरजेचं आहे, डिफेन्स करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती 1-1, 2-2 धावा जरी आल्या तरी चांगलं गणित आणि चांगली धावा उभारू शकतो आपल्या संघासाठी. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू पंकजचा, मला वाटतंय पाहूया. स्क्वेअर चेंडू, व्हाईट चेंडू. पहिल्या षटकातला पहिला फायनल मधला पहिला चेंडू स्क्वेअर. इथे मात्र पंचांचा इशारा 1 धावेल.
कुठेतरी संयमी खेळी करताना दिसतोय तो शुभम अगदी डिफेन्स करतोय. पंकजच्या गोलंदाजीवरती मोठे फटके का मारण्याची गरज नाहीये. एक एक दोन दोन धावा घेणं अतिशय महत्वाचं ठरेल. त्याला लक्षात आलंय क्षेत्ररक्षण चेंडू गेलाय तो 70-70 चौकार. आणि शुभमचं कौतुक करेल मी. नेत्रदीपक फटका अगदी रॅपिडने गेला होता. अगदी बंदुकीतून गोळी सुटते त्या स्पीडने चेंडू क्षेत्ररक्षकाला दिसला नाही. चेंडू गेलाय 4 धावांसाठी. पहिल्या षटकात 6 धाव संख्या होते 10. धाव संख्या 10. 4 षटकांचा खेळ. 3 षटक शिल्लक. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 10. सामन्यामधला सेमीफायनल सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार भेटला तो वैभव. त्याच ऍटिट्यूड मध्ये आणि त्याच फटकेबाजी मध्ये त्या स्टाईल मध्ये खेळताना पहिला चेंडू तटवलाय तो 2 धावांसाठी. धाव संख्या होते 12. अटीतटीचा सामना. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. एक निर्णय महत्वाचा असेल. एक स्वैर चेंडू महत्वाचा असेल. नो चेंडू महत्वाचा असेल आणि क्षेत्ररक्षण सुद्धा महत्वाचं असेल. कारण इथे निर्णय लागणार आहे तो अंतिम सामन्याचा या स्पर्धेचा. पाहूया पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खणखणीत मारले. 2 धावा या मैदानावरती 4 धावांच्या बरोबरीच्या आहेत. कारण 4 धावा इथे मुश्किलने येत आहेत. मोठं मैदान आहे. मोठी खेळपट्टी आहे. प्रत्येक चेंडूवरती नियोजन गरजेचं आहे. आणि ते आमच्या कमिटीचे सर्व बाबूदादा साळवे यांचं आमच्या कमिटीमध्ये आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांनी इथे स्थानपन्न व्हायचं आहे. आमच्या कमिटीकडून तुम्हाला एक शुभेच्छा जी आम्हाला आतापर्यंत सहकार्य करतायत. स्थानपन्न व्हायचंय बाबूदादा साळवे आमच्या कमिटीचे सर्व. धन्यवाद बाबूदादा. तुम्ही आमच्या शेवटच्या सामन्यामध्ये तुमची वेळात वेळ काढून इथे उपस्थिती लाभली आहे. पुन्हा एकदा सिद्धूचा चेंडू फुल टॉस. सुंदर फटका. अप्रतिम. 70-70 चौकार. 2 चेंडूमध्ये 2 खणखणी चौकार आले. शेवटच्या पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडू मात्र सुद्धा चौकार आला होता. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा. धावसंख्या जलद गतीने वाढताना दिसते. धावसंख्या होते 16. कुठेतरी महाग पडू शकते या 4 धावा जय अंबे मालगुण संघाला. आणि वैभव मात्र तोच आक्रमक पवित्रा घेऊन खेळतोय. आणि वैभव 1 मॅन आर्मी म्हणेन मी वैभवला. नक्की त्याचा खेळ आपण इतर स्पर्धेमध्ये सुद्धा पाहतो. तोच वैभव आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा उचलताना दिसतोय अंतिम सामन्यामध्ये सुद्धा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा सिद्धूचा पुढील चेंडू वैभवसाठी. वैभव मात्र बॅट तळपले. बॅट मधून निघतायत ते चौकार. पाहूया पुढील चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेईल. हा चेंडू गेलाय तो स्वैर आणि 1. 2 धावा वाईड आणि 1 अशा 2 धावा मिळतात. अतिरिक्त धावा मिळतात. खराब गोलंदाजी म्हणेन मी सिद्धूची. सिद्धूकडून अपेक्षा नाहीये या गोलंदाजीची. धाव संख्या होते ती 18. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा गेल्या होत्या. दुसऱ्या षटकातले अजूनही काहीशी चेंडू शिल्लक असताना धाव संख्या होते 18. इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू जातोय तो 1 धावेसाठी. धाव संख्या 19. सुंदर रणनीती आखली वैभवने आणि शुभमने. अगदी मोठे फटके क्वचितच खेळतात. मात्र प्रत्येक चेंडूवरती धावा काढण्याचा जो त्यांचा निर्णय तो त्यांचा प्लॅनिंग आहे तो अतिशय महत्वाचा असेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं लो स्कोरिंग सामने या स्पर्धेमध्ये झालेत. 20 किंवा 25 धावा सुद्धा चेस करणं भरपूर कठीण पडतं समोरच्या संघाला. इथे मात्र वैभव खणखणीत मारतोय तो 2 धावांसाठी. कुठेतरी टायमिंग देतोय सिद्धू. कुठेतरी गोलंदाजीचा लय सापडत नाहीये सिद्धूला. वैभवला मात्र अडवण्यामध्ये यश मिळत नाही. सिद्धूला फुल टॉस चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा काहीच नाहीये. पंचांचा इशारा निर्णय अंतिम राहील. इथे पंचांकडून कुठच्याही पद्धतीचा रिप्लाय आलेला नाही. इथे मात्र चेंडू जातोय तो निर्धाव. धाव संख्या 21. धाव संख्या 21. अटीतटीचा सामना नक्कीच समर्थन करतील ते समर्थक. चेंडू मात्र जातोय स्वैर. धाव संख्या 22. दोन्ही संघाच्या समर्थकांना माझी विनंती कमिटीला सहकार्य करायचंय. इथे मात्र
अप्रतिम क्षेत्ररक्षण पंकज खेळून चेंडू मात्र निर्धाव. दुसऱ्या षटकार समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 22 आणि दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानात. सुंदर अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. पहिल्या 22 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. किती धावा उभारतो ते पाहायचंय. सेमीफायनल सामन्यामध्ये 51 धावा चेस केलं होतं यंगस्टर मालगुण संघाचं. नेतृत्व करताना पुन्हा एकदा शुभम स्ट्राईक वरती. शुभमची मात्र सुंदर गोलंदाजी. चेंडू जातोय 1 धावेसाठी. धावसंख्या 23. चांगलं डिसिजन म्हणेन मी फलंदाजांचं. अगदी नियोजन पद्धतीने खेळताना दिसतोय. 1-1 2-2 धाव प्रत्येक चेंडूवरती मिळते. धावफलक हलता आणि अतिशय गरजेचं या मैदानावरती मोठी धावसंख्या होत नाहीये. इथे आपण प्रत्येक चेंडूवरती धावा घेतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. सिद्धू याच्या 2 धावा अडवल्या. 2 धावा म्हणजे या मैदानावरती 4 धावांसारख्या बरोबरीचे आहेत. आपल्या संघासाठी अडवल्यात. थोडस नियोजन क्षेत्ररक्षण करताना पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा थोडस डिप्रेशन मध्ये गेलाय तो शुभम. लागोपाठ 2 चेंडू गेलेत ते. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डबल बॅट लागलाय. निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी शुभमची म्हणेन मी. मुन्नाची म्हणेन. आणि शुभम सारख्या चांगल्या फलंदाजाला जखडून ठेवले. तिसरा षटक निर्णायक षटक ठरेल या सामन्यामधला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 23. अजूनही एकच धाव दिले तिसऱ्या षटकामध्ये. कौतुक करेन मी मुन्ना याचा. इथे मात्र थोडस डिप्रेशन मध्ये खेळताना दिसतोय तो. शुभमच्या बॅट मधून नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील. खराब गोलंदाजी. चेंडू स्क्वेअर आणि 1 अशा 2 पद्धती 2 धावा नक्की निघालेत खराब चेंडू वरती. पाठोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळल्यानंतर तिसरा चेंडू मात्र त्यांनी खराब टाकला आणि 2 धावा निघाले. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. बंड्याचं गुंड्याचं. गुंड्या खेळून एक नामांकित उगवता तारा म्हणेन मी जयंबे मालगुण संघाचा. 2 धावा वाचतात आपल्या संघासाठी. धाव संख्या 25. कुठेतरी आता धाव गतीला आळा घालताना दिसतोय तो मुन्ना. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा होत्या. आता फक्त 3 धावा दिल्या तिसऱ्या षटकामध्ये. अजूनही काहीसे चेंडू शिल्लक असताना मुन्ना आपल्या बॉलिंग स्ट्राईक वरती शुभम साठी. खराब चेंडू. मला वाटते पंचांचा इशारा. स्क्वेअर चेंडू. वाईट चेंडू. बाहेर गेलाय चेंडू आणि पंचांचं अप्रतिम लक्ष म्हणेन मी. अचूक निर्णय म्हणेन मी. चेंडू गेलाय तो स्क्वेअर. धाव संख्या 26. लय सापडत नाहीयेत. मुन्ना बोरकर यांना सुंदर गोलंदाजी करत होते. आता मात्र इथे सुंदर क्षेत्ररक्षण. सिद्धू याने पुन्हा एकदा 2 धावा अडवलेत. आणि इथे मात्र बक्षिसांची बरसात होताना दिसते. अंबादादा पाटील यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केल्याबद्दल पंकजा केवल यांना 100 रुपयाचा पारितोषिक दिलाय. रोख रक्कम 100 रुपये कमिटीमध्ये जमा. सुंदर फटका 2 धावांसाठी गेलाय. खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी सिद्धूचं. इथे मात्र तिसऱ्या षटकात समाप्तीनंतर धाव संख्या होते बिनबाद 28. फक्त 6 धावा दिलेत आपल्या तिसऱ्या षटकामध्ये. कौतुक करेन मी मुन्नाचं. स्क्वेअरच्या अतिरिक्त 10 चेंडू शिल्लक. धाव संख्या 28. अतिशय निर्णायक आणि महत्वाचा षटक ठरेल हे अंतिम सामन्यामधला पहिला चेंडू. अप्रतिम फटका. घुटना टेक तमाशा देख या पद्धतीने मारलेला फटका वैभवच्या बॅटमधून निघाले तो 2 धावांसाठी. सुंदर फलंदाजीचा नजारा वैभवच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. धाव संख्या 30. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खणखणीत मारलेत. पाहूया कशा पद्धतीने वैभवच्या या विमानाला थांबवण्यात यश मिळतंय का. आणि सुंदर टप्पा अगदी उसळी घेऊन गेलाय तो. यष्टीच्या छातीवरती आदळलाय निर्धाव. आता मात्र एकदा फलंदाज एकदा गोलंदाज दोघांचं समीकरण इथे जुळत आहे. एकदा फलंदाज तडाखेबाजी करतोय. एकदा गोलंदाज निर्धाव घेऊन टाकतोय. दोघांचं कौतुक. दोन्ही सलामीवीर आहेत. सामनावीर आहेत मागच्या सेमीफायनल सामन्यातले. आणि अंतिम सामन्यामध्ये समोरासमोर येऊन टाळले तर नक्कीच दोघं एकमेकांना रोखण्यात यश मिळते का पाहिजे. पुढे चेंडू. फुल टॉस चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण मुन्ना याचं. आणि चांगला निर्धाव चेंडू. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. शेवटच्या अंतिम षटकात थोडस नाराज वैभव. स्वतःवरती कुठेतरी शॉट सिलेक्शन करताना चुकी केली आणि चेंडू मात्र निर्धाव गेलाय. सर्वेश मात्र आपल्या सुंदर गोलंदाजीवरती अजूनही स्ट्राईक वरती. इथे चेंडू सीमारेषा बाहेर. इथे
इथे मात्र पंचांचा इशारा शॉर्ट रन पंच निलेश दादा यांचे अचूक लक्ष अचूक निर्णय चेंडू निर्धाव 4 धावा निघाल्या असं थोडस हास्य थोडस प्लॅनिंग दिसतो जयपे संघाच्या चेहऱ्यावरती धावसंख्या होते ती धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावली आहे 30 अक्षरशः रोखून ठेवलंय ते सर्वेशाने सुंदर फटकावता वैभवचा मात्र कुठेतरी स्वतःचा पाय टच झालाय लॉबीला आणि शॉर्ट रन दिलाय 4 धावांच्या जागी फक्त 0 धावा मिळाल्यात कुठेतरी थोडस नाराज स्वतःवरती सिलेक्शन चांगलं होतं मात्र चेंडू सीमारेषे बाहेर गेलेला कुठेतरी आता मात्र 2 धावांसाठी गेलेला चेंडू धावसंख्या 32 आतापर्यंत मला वाटते सर्वेशने शेवटच्या षटकात 4 धावा दिलेत अजूनही काहीसे चेंडू शिल्लक आहेत हाणामारीचं षटक असताना वैभव सारखा चांगला अष्टपैलू खेळाडू मैदानात असताना फक्त 4 धावा बहाल केले त्या गोलंदाजाचं कौतुक आणि नक्कीच मात्र इथे वर्चस्व मिळवलंय ते सर्वेश आणि वैभव वरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे अंतिम सामन्यातल्या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू इथे मात्र वैभवच्या बॅट मधून निघालेल्या 2 धावा धाव संख्या होत्या या पहिल्या इनिंग नंतर 34 आणि 35 धावांचं आव्हान दिले ते जयंबे मालगुण संघाला 4 षटकांमध्ये 35 एकावन्न धावा पार करताना बेबी नाईन संघासमोर कडवी हुंज दिली होती आणि मात्र या सामन्यामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा जमेल असा अंदाज होता यंगस्टर मालगुण संघ मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जयंबे मालगुण संघाने रोखलं 34 धावसंख्येवर आणि 35 धावा फक्त विजयासाठी कराव्या लागल्या जयंबे मालगुण संघाला दर्जेदार फलंदाज सलामीसाठी बंड्या आणि सर्वेश स्पष्ट पैलू खेळाडू आहे तो सर्वेश 5 स्ट्राईक घेतला आणि बंड्यासारखा दर्जेदार फलंदाज साईसाठी सज्ज होतो शुभम सारखा देखील आघाडीचा अष्टपैलू खेळाडू शुभमचा पहिला चेंडू बंड्यासाठी बंड्याने सुंदर फटका केला तोला फटका होता मात्र निर्धाव चेंडू फेड केली वैभव सारख्या क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखला सीमारेषेनजीक किती धाव संख्येमध्ये विजयी लक्ष्यापासून रोखू शकतो यंगस्टर मालगुण संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कुठला संघ या स्पर्धेचा अंतिम विजेता अर्थात अंतिम मानकरी ठरतोय या स्पर्धेचा प्रकाश होतातील ही रात्र क्रिकेट स्पर्धा अर्थात नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा या चेंडूला 2 धावा टिकल्या स्वरूपात पॉइंटच्या दिशेने हा फटका केला आणि 2 धावांमध्ये रूपांतर केला बंड्याने 2 धावांनी धावसंख्येत भर पडली ही धावसंख्या होते 2 धावा 2 धावांनी वैयक्तिक धावसंख्येचं फक्त या ठिकाणी खातं बोलताना बंड्यासारखा फलंदाज स्वतःचं वैयक्तिक आणि संघाच्या धावसंख्येचं खातं खोललं 35 धावसंख्येचं लक्ष पार करताना किती षटकांमध्ये 4 षटकं निर्धारित अंबड दोन्ही संघांसाठी असताना किती धावसंख्ये विजयी लक्ष गाठतोय जयंबे मालगुण संघ शुभम आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजीचं प्रदर्शन दिसतोय फलंदाजीमध्ये प्रमुख मान्यवर या ठिकाणी असं नसतं झाले त्यामध्ये शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजू साळवी शाखा प्रमुख भैया साळवी माजी उपसरपंच आणि संत विद्यमान सदस्य बाबू साळवी असे विविध मान्यवर या ठिकाणी असं नसतं शुभमचा पुढील चेंडू बंड्यासाठी बंड्याला वाईट हा चेंडू ठरणार असं वाटत असताना पुढील टप्प्याचा चेंडू शुभम जोहाना बंड्या टाकला या चेंडूवर बंड्याला वाईट हा चेंडू होणार अशी या ठिकाणी चिन्ह दिसत असताना हा चेंडू निर्धाव स्वरूपात पुन्हा एकदा 4 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये 35 धावसंख्येचं लक्ष पार करताना पहिल्या षटकामध्ये 4 धावा अवघ्या सगळी तो जयंबे मालगुणचे संघ 3 षटक शिल्लक आहे 18 चेंडूंमध्ये उर्वरित या धावा विजयासाठी करावे लागणार जयंबे मालगुण संघाच्या फलंदाजाला योगेश सावित्रचा फिरकी दर्जाचा गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आणला जातो यंगस्टर मालगुण संघाकडून योगेश आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर सर्वेशला सकवू शकतो का या दुसऱ्या षटकामध्ये योगेश आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकेल सर्वेसाठी सर्वे देखील सुंदर शैली असलेला फलंदाज आहे सह्याद्री आणि दर्जेदार आक्रमक फटकेबाजी देखील करण्यात माहीर आहे तो सर्वेश सारखा फलंदाज आक्रमक क्षेत्ररक्षण देखील लावण्याचा प्रयत्न होतोय यंगस्टर मालगुण संघाकडून गडबी संघ आणि आक्रमक असं क्षेत्ररक्षण करीत आपल्या विजेते पदासाठी खेळताना यंगस्टर मालगुण संघाचे खेळाडू सेमीफायनल मध्ये
रंगतदार सामना जिंकत या यंगस्टर मालगुण संघाने यंदा पहिल्यांदाच या ठिकाणी नाईट अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये या अंतिम फेरीमध्ये विजेतेपदाच्या दृष्टीने आपली कामगिरी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. योगीचा पहिला चेंडू सर्व्हिससाठी सर्व्हिस खेळण्याच्या प्रयत्नात मात्र 2 धाबा टिकल्या स्वरूपात सर्व्हिस प्राप्त करतो. या चेंडूवर योगीच्या पहिल्या चेंडूवर 2 धाबा प्राप्त केल्या. सर्व्हिसने 6 धाबा समीपय चेंबे मालगुण संघ अजून एक दुसऱ्या षटकात देखील सरासरी 8 धावांची महत्वाची दाखल आहे. सर्व्हिस आणि पंजाबर बाजारा चेंबे मालगुण संघाची 2 फलंदाज आक्रमक आणि चांगल्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाजी केली. कुठलाही संघ या स्पर्धेचा दोन्ही संघांपैकी विजेता होऊ शकतो तरी देखील अभि कुठल्या संघाकडे संभाव्य विजेता बनवून पाहिलं जातं याचं चित्र निश्चितच स्पष्ट होईल. मात्र योगेश आपल्या एका मंद गतीच्या माराने फिरकी गोलंदाजी करतो. चेंडू दुसऱ्या षटकात या ठिकाणी अचूक टप्प्यावर काढण्याचा प्रयत्न योगेश द्वारा फिरकी दर्जाचा गोलंदाज असताना या चेंडूला बॅट्समन चेंडू 1 धाव सर्व्हिस प्राप्त करतो. एका धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 7 धावा. 7 धावा फक्त जमवताय चेंबे मालगुण संघ. आणि आता मात्र कटिला खेळण्याचा सर्व्हिस गाजवतोय बॉक्स आपण पकडला आणि बाद होतोय. सर्व्हिस सारखा फलंदाज महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त करतो योगेश सारखा गोलंदाज. आता मात्र सलामीची जोडी फोडण्यात यश प्राप्त केला यंगस्टर मालगुण संघाने. 7 धाबा चेंबे मालगुण संघ जमितो असताना महत्वपूर्ण असा सलामीचा फलंदाज बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये योगेश साळवीने योगेश फिरकी दर्जाचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये. आता बघूया असा खेळाडू आहे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत पुन्हा जोरकर गोलंदाजीसाठी 2 धावा प्राप्त करतो. पुन्हा वैयक्तिक धावसंख्येचा आता देखील गोलंदाज आणि 2 षटकांची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या 9 धावा. पहिला चेंडू पेशवाला पहिल्या चेंडूला 2 चेंडू अटका खेळला. 2 धावांसाठी बंड्याने 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावांची भर पडली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 11 धावा. आकार घेताना धावसंख्या तिसरे षटक निर्णायक ठरणार आहे. जयंती मालगुण संघ आपल्या या षटकामध्ये बळी प्राप्त केलाय. महत्वपूर्ण असा फलंदाज आज केला बंड्यासारखा फलंदाज टिपलाय आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि आता मात्र दडपणाखाली दबावाखाली टाकलाय यंगस्टर मालगुण संघाने जयंती मालगुण संघाला. 2 फलंदाज गमावले. राजेश साळवे या ठिकाणी उपस्थित यंगस्टर संघाला मार्गदर्शन या ठिकाणी करताना ज्यांनी ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं नाव कमावलं. क्रिकेट स्पर्धेमध्ये एक नामांकित गोलंदाज म्हणून ते राजेश साळवे या ठिकाणी मान्यवर म्हणून उपस्थित असताना यंगस्टर मालगुण संघाला आपला पाठिंबा दर्शवताना रुपेश कोडी चेंडूवर सिद्धेशसाठी सिद्धेशला देखील आता मला फटकेबाजी करावी लागणार. निर्णायक षटक म्हटलं होतं मी. तिसरे षटक निर्णायक करणार आहे जयंती मालगुण संघासाठी आणि हे षटक महत्वाचं ठरत असताना रुपेशने जिंकला. महत्वाचा फलंदाज म्हणून घंटाला आणि सिद्धेश या ठिकाणी वडलकर फलंदाजीसाठी आला जयंती मालगुण संघाकडून. एका धावेची भर पडली. धावसंख्या 13 धावा. संभाव्य विजेता म्हणून पाहिलं जातं यंगस्टर मालगुण संघाला. तरी देखील अजूनही आशा विजयाची जयंती मालगुण संघाकडे सिद्धेश आणि मुन्नावर मैदान असताना जयंती मालगुण संघाची. सिद्धेशने जर नजर स्थिरावर आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी केली तर निश्चितच जयंती मालगुण संघ देखील विजयाकडे वाटचाल करू शकतो. या चेंडूला 4 धावा किंवा गेला चेंडू 4 धावा प्राप्त केल्या सिद्धेश कडून. एक फटकेबाजी. आता मात्र या चेंडूवर रुपेश सरकार. धावसंख्या 17 धावा. 17 धावसंख्येपर्यंत बदल मारतो जयंती मालगुण संघ. 35 धावसंख्येचं लक्ष्य विजयासाठी 4 षटकांमध्ये 17 धावा जमिवतोय जयंती मालगुण संघ. सिद्धेशने आता मात्र आपल्या फलंदाजीमध्ये चमक दाखवली. 4 धावा या ठिकाणी वसूल केले या रुपेशच्या गोलंदाजीवर. रुपेश पुन्हा एकदा आयटम राऊंड विकेट स्वरूपात सिद्धेशसाठी. सिद्धेश्वर पुन्हा एकदा तुमच्या निर्णयाबद्दल वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव म्हणून रुपेश मारा स्क्वेअर मारा. वाईटचा इशारा मुख्य पंच म्हणून उमेश लिंगायत या ठिकाणी आपली कामगिरी तोच बजावताना
या सामन्यांमध्ये पिंट्या गावटकर आणि उमेश निगायतने अतिशय चोख कामगिरी बजावली. पंच म्हणून आणि पुन्हा एकदा या चेंडूला सिद्धेश आगे षटका ही समाप्ती. 3 षटका फक्त धावसंख्या 18 धावा. 6 चेंडू 17 धावा विजयासाठी आवश्यक महागड असं आव्हान आहे मालगुण संघासमोर. जर अतिरिक्त धावा रोखल्या गेल्या तर निश्चितच यंगस्टर मालगुण संघाकडे हा सामना होईल. तर अतिरिक्त धावा दिल्या गेल्या तर हा सामना ज्यावेळी मालगुण संघाकडे होईल. मात्र या चेंडूला 4 धावा मोठ्यासारखा फलंदाज आहे खेळपट्टीवर असून देखील आशा आहे जयंती मालगुण संघाला. आणि 4 धावांनी धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 22 धावा. 22 धावसंख्येपर्यंत नजर मात्र जयंती मालगुण संघ वैभव सारखा अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू अंतिम षटकासाठी आपली फलंदाजीपासून 2 धावा ठरवतो. मुन्ना सारखा फलंदाज. तर मुन्ना देखील त्याच दर्जाचा फलंदाज असताना आता मात्र रंगत निर्माण होती या सामन्यामध्ये. अंतिम सामना बघूया कुठला संघ विजेता ठरतो. दोन्ही देखील संघांकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात असताना यांचा मालगुण संघ आता मात्र आपली कामगिरी बजावताना 22 धावसंख्येपर्यंत मदत मारतो जयंती मालगुण संघ. प्रथमच या ठिकाणी 26 आहे. स्पर्धेमध्ये आशा निर्माण केले यंगस्टर मालगुण संघाने विजेतेपदाच्या दिशेने तरी देखील 22 धावा जमिवताना जयंती मालगुण संघ 24 धावा जमिवतो. 24 धावा जमिवल्या जयंती मालगुण संघाने. वैभव सारखा गोलंदाज शेवटच्या षटकासाठी असताना बघूया पुन्हावर मदार पुन्हा एक चांगला फलंदाज असताना या चेंडूवर अतिरिक्त धाव वाईट स्वरूपात धाव येते जयंती मालगुण संघाला. आणि 25 धावा आता मात्र जमिवतो जयंती मालगुण संघ. पुन्हासारखा फलंदाज असताना खेळपट्टीवर 1 धाव. 26 धावा. धावफलकावर नाही का वैभवच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना मुन्नासारख्या फलंदाजावर मध्ये जयंती मालगुण संघातील चांगला फलंदाज वाईटचा इशारा पंचाकडून. आता मात्र स्वयं मारा करतो वैभव देसाई या ठिकाणी थोडासा भर करतो गोलंदाजी करताना. आता मात्र जयंती मालगुण संघाला देखील विजयाच्या आशा प्राप्त होत आहेत. मुन्नावर मदार फलंदाजीमध्ये मुन्ना एक चांगला दर्जाचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना बघूया 35 धावसंख्येचं लक्ष असताना तो दुसऱ्या षटकात या 4थ्या षटकामध्ये मात्र मुन्नाने आपली चमकदार फलंदाजीमध्ये आणि धावा भरून काढताना आशा निर्माण केली. या सामन्यामध्ये विजयी लक्ष गाठताना 27 धावा जमिवल्या जयंती मालगुण संघाने. आता मात्र पुन्हा एकदा 27 धावा. दोन चेंडू 8 धावा असं समीकरण या अंतिम सामन्याचं हवाईचा इशारा आहे. अतिरिक्त धाव म्हणून जयंती मालगुण संघासाठी एक अतिरिक्त धाव प्राप्त होते. जंगल स्थितीत पोहोचलेला अंतिम फेरीचा सामना पुन्हा मालगुण संघाची. पुन्हा एकदा पहिल्या ठिकाणी आपण 2 धावा मिळतात. त्यावेळी मालगुण संघाला 2 धावा मिळतात. धावसंख्या पोहोचते 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता विजयासाठी रंगतदार रोमहर्षक स्थितीत पोहोचलेला अंतिम फेरीचा सामना जयंती मालगुण विरुद्ध यंगस्टर मालगुण संघादरम्यान. वैभव सारखा अष्टपैलू दर्जाचा खेळाडू अंतिम षटकासाठी यंगस्टर मालगुण संघाकडून आणला जात असताना या षटकामध्ये अतिरिक्त धावा दिल्या गेल्या. मुन्नाने देखील चमकदार फलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं आणि त्याच स्वरूपात फटकेबाजीमध्ये योगदान आपल्या संघाला देत असताना विजयाकडे येऊन जाताना मुन्नासारखा फलंदाज. अभिया 2 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी आवश्यक असताना मुन्ना आपल्या संघाला विजयी या ठिकाणी करू शकतोय का हे दिसून येईल. काही वेळातच या सामन्याची सांगता होईल. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे शेवटच्या चेंडूपर्यंत.
कंपल्सरी चेंज देखील नियम लागू आहे या सामन्यांमध्ये. रंगतदार रोमहर्षक असा सामना पाहायला मिळतो. अंतिम फेरीचा यंगस्टार विरुद्ध JMB मालगुण. दोन्ही मालगुणचे संघ एकमेकांसमोर या अंतिम फेरीच्या सामन्यासाठी मिळताना आणि दोन्ही संघ कडबी झुंज आणि आपल्या सांघिक कामगिरीचं प्रदर्शन करताना दोन्ही संघ अंतिम विजेतेपदासाठी झुंजताना. मुन्नावर मैदान असताना मुन्नाने चमक दाखवली, महत्वपूर्ण योगदान दिलंय मुन्ना बोरकरने. जो खेळाडू वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो तोच मुन्ना बोरकर फलंदाजीमध्ये देखील आपली भरीव अशी कामगिरी करताना, भरीव असं योगदान देताना आपल्या फलंदाजीतील शैली देखील मुन्नाने सिद्ध केली. 2 चेंडू 5 धावा असं समीकरण, असा सामना रंगतोय यंगस्टार विरुद्ध JMB मालगुण संघासमोर. वैभववर दडपण असताना शेवटच्या 2 चेंडूंमध्ये वैभव सारखा हा खेळाडू, हा गोलंदाज केलाय, मात्र स्वतःच्याच गोलंदाजीवर चेंडू रोखताना आता मात्र अतिरिक्त धाव रोखावी लागणार आहे वैभवला. शेवटचा चेंडू असणार आहे, शेवटचा चेंडू असणार आहे. बघूया आता मात्र कुठला निर्णय व्हावी पंचांकडून. 2 चेंडू, 1 चेंडू आणि 4 धावा. विजयासाठी आवश्यक एका चौकाराची आवश्यकता, एका चौकाराची आवश्यकता JMB मालगुण संघाला. अतिरिक्त धावा रोखणं महत्वाचं ठरेल असं आम्ही म्हटलं होतं, मात्र तरी देखील वैभव सारख्या फलंदाजा व गोलंदाजावर दडपण असताना 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू असं समीकरण येऊन पोहोचलं या अंतिम फेरीच्या सामन्याचं JMB मालगुण विरुद्ध यंगस्टार मालगुण संघादरम्यान. कुठला संघ अंतिम विजेता ठरतो या स्पर्धेचा सोमेश्वर क्रिकेट क्लब आयोजित प्रकाश ज्योतातील रात्र क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेची अंतिम रात्र, अंतिम फेरीतील सामना रंगलाय JMB मालगुण विरुद्ध यंगस्टार मालगुण संघादरम्यान. 4 धावांची आवश्यकता मुन्नावर मदार आशा पल्लवित केल्या मुन्ना बोरकरने JMB मालगुण संघाच्या. सिद्धू सारखा फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला असताना मुन्ना चाळीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतो. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी, 1 चेंडू 4 धावा. अतिशय रंगतदार असा सामना पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला हा अंतिम फेरीचा सामना. अंतिम विजेता पाहूया कुठला संघ ठरतोय. या एका चेंडूने या सामन्याचं या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल आणि मुन्नावर मदार असताना आशा पल्लवित केल्या मुन्ना बोरकरने या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर. फलंदाजीचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन बनेल मी मुन्नाद्वारा. जो गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो मुन्ना बोरकर फलंदाजीमध्ये देखील आपली क्षमता सिद्ध केली. आणि जसं शेवटचा चेंडू वाईट स्वरूपात टाकलाय बघूया आमच्याकडून. अभय किती पंचांकडून कुठला निर्णय. 2 धावा मिळतात या चेंडूवर, 2 बॉल स्वरूपात. 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा. विजयासाठी आवश्यक अतिशय रंगत निर्माण केली या सामन्यामध्ये. दोन्ही संघांनी चेंडू कटवला आणि धाव होण्याच्या अखेरच्या वरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये हवे विजेता होतं यंगस्टार मालगुण संघ. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये फटका खेळण्याचा मुन्नाने आटोकाट प्रयत्न केला, मात्र अचूक तक्त्याचा चेंडू टाकला वैभव देसाईने. अखेर धाव घेण्याच्या नादात धावबाद होऊ शकलाय फलंदाज आणि अंतिम विजेता ठरतो यंगस्टार मालगुण. तर मित्रांनो, आताच या ठिकाणी अंतिम सामना झाला यंगस्टार मालगुण वर्सेस JMB. तर यंगस्टार मालगुण संघाने विजेतेपद पटकावलेला आहे आणि उपविजेती झालाय तो JMB मालगुण संघ. तर आता लगेचच इकडे बक्षीस वितरण समारंभ संपन्न होतोय, तर तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. लगेच पाहूया बक्षीस समारंभ. पत्रकार अभि साळवी इथे गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाते.
मॅनेजर 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 हॅलो खेळणारे जावा संगनायकाने इकडे यायचं, माईक जवळ यायचं. संगनायक आपलं मनोगत व्यक्त करायचं या स्पर्धेबद्दल, 2 शब्द बोलायचे. सोमेश्वर क्रिकेट क्लब आयोजित भव्य नाईट अंटम क्रिकेट स्पर्धा 2022. सर्वप्रथम या कमिटीचं खूप खूप आभार, यांनी या स्पर्धा बरोबर आणि यशस्वी पार केल्या. त्याचसोबत या स्पर्धेचा जो विजेता संघ आहे यंगस्टर मराठवाडी मालगुण, खूप अप्रतिम खेळ केला आहे, त्यांचं पण अभिनंदन. आणि माझ्या टीम मित्रमंडळांनो तुम्हालाही खूप अभिनंदन. आता उपविजेता झाला म्हणून काय नाही, पुढचं काही असेल ते आपण विजेता म्हणून नक्कीच घरी घेऊन जाऊ. आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरतो तो यंगस्टर मालगुण संघ. मालगुण संघात स्वीकारायचा आहे. बाबूदा याच्याकडून स्वीकारायचं आहे विजेता संघ यंगस्टर मालगुण संघ. नक्कीच या पंचक्रोशीमध्ये गेली टुर्नामेंट झाली, त्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला होता आणि भगवती नगर इथे सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता. आणि आता मात्र नक्कीच फायनलचं तिकीट कन्फर्म केलं इथे यंगस्टर मालगुण संघाने. योगेश ज्याच्या खांद्यावरती यंगस्टर संघाची मदार असते, तो योगेश नक्कीच आपल्या संघाला फायनल मध्ये नेऊन फायनल कन्फर्म करून दिले. योगेश याने एक अनुभवी असा खेळाडू असेल यंगस्टर मालगुण संघामध्ये बघायला गेला तर. बाकी सर्व खेळाडू नव्हते आणि आतापर्यंत चांगली कामगिरी केली या पंचक्रोशीमध्ये यंगस्टर मालगुण संघाने. शुभ उभरता तारा असेल यंगस्टर मालगुण संघाचा. यंगस्टर मालगुण संघाचा संघनायक आपला सन्मान स्वीकारल्यानंतर लगेचच माईक जवळ यायचं आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपला संघ या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदाच फायनल मध्ये प्रवेश केला होता, 2दा फायनल मध्ये प्रवेश केला होता, परंतु एक टायमिंगला उपविजेता पदावरती तुम्ही समाधान मानलं होतं.
परंतु नेक्स्ट टायमिंगला नक्कीच इथे फायनल प्राप्त केलेत. कसं फिलिंग होत आहे? नाही, खरं तर अत्यंत सर्व खेळाडूंचं आणि आमचं सगळ्यांचं फिलिंग एकदम जी मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये तसं आहे. सर्वप्रथम मी सोमेश्वर क्रिकेट मंडळाचं अभिनंदन करतो, कारण या 5 दिवस एवढ्या चांगल्या प्रकारे स्पर्धा त्यांची पहिलीच वेळ असताना ज्या नियोजन पद्धतीने भरवल्या केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानावे. कारण आम्ही स्वतः नाईट अँड्रम भरवल्यात, आम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम्स येतात, पिंटू दादांना पण माहीत असेल. त्याचबरोबर जयंबे सारखा मातब्बर संघ ज्याच्यात खूप मातब्बर प्रतिष्ठित खेळाडू होते, ते खेळाडू असताना त्या संघाबरोबर खेळताना सुद्धा एक वेगळी मजा आली. ते सुद्धा उपविजेता झाले. त्याबद्दल त्या संपूर्ण संघाचे त्यांच्या 9च्या 9 खेळाडूंचं मी अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायला या ठिकाणी सोमेश्वर क्रिकेट मंडळाने दिलं त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतो. आणि सरते शेवटी माफी पण मागतो मंडळाची, कारण आमच्याकडून काहीसं थोडीशी गदारोळ गडबड काही झाली असेल तर ती पण चूक समजून घ्यावी. मान्यवरांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद स्वस्तिक. त्यानंतर लगेचच वैयक्तिक बक्षीस समारंभाकडे वळतोय. या स्पर्धेमध्ये नक्कीच मैदान बघायला गेलं तर गोलंदाजीच्या जोरावरती प्रत्येक संघाने आपल्या संघाला इथे विजयी करून दिलंय. परंतु गोलंदाजी करत असताना समोरचा फलंदाज देखील तेवढा मातब्बर असताना देखील प्रत्येक षटकामध्ये आपल्या संघाला चांगली गोलंदाजी करत असताना या संघाने आपल्या संघाला नक्कीच या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदा फायनल पर्यंत पोहोचवून दिलंय. परंतु उपविजेता पदावरती समाधान मानावं लागलं या संघाला. त्या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो अनुभवी असा खेळाडू असेल ज्याच्या खांद्यावरती या संघाची मदार असते. तो खेळाडू जर का या संघामध्ये नसेल तर नक्कीच हा संघ कुठेतरी पाठी पडताना दिसेल. तो गोलंदाज ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज असा जयंबे संघाचा पंकज खेळून, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये या मैदानावरची हॅट्रिक प्राप्त केली होती. शिवराज लिंगायत यांच्याकडून हे बक्षीस स्वीकारायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. आणि पुढील बक्षिसाकडे वळतोय उत्कृष्ट फलंदाज. बघायला गेलात तर या फलंदाजाने नक्कीच आपल्या संघाला बॅकफुटवर नेलं होतं सेमीफायनल मध्ये. आपल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा देत नक्कीच समोरच्या संघाला कोण फलंदाज असेल तो समजला असेल. परंतु स्वतःच्या फलंदाजीवरती जरी पहिल्या षटकामध्ये 27 धावा दिल्या तरी देखील फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला नक्कीच फायनल पर्यंत प्रवेश करून दिला आणि फायनल देखील मारून दिली. तो फलंदाज ठरतो यंगस्टर मालगुण संघाचा वैभव देसाई. महेश लिंगायत यांच्याकडून ज्यांनी या ट्रॉफी दिले तिथे उपलब्ध करून वैयक्तिक त्यांच्याकडून हा सन्मान स्वीकारायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा वैभव देसाई. आणि प्रत्येक क्रिकेट टुर्नामेंट मध्ये बघायला गेलं तर गोलंदाजाचं जसं 100% योगदान असावं लागतं आपल्या संघाला, फलंदाजाचं देखील योगदान असावं लागतं. परंतु जर का गोलंदाजाने गोलंदाजी चांगली करत असताना क्षेत्ररक्षकाने जर का गोलंदाजाला सहकार्य केलं नाही तर मात्र गोलंदाजी देखील भरकटू शकते. या कारणासाठी क्षेत्ररक्षक असणं गरजेचं असतं प्रत्येक संघामध्ये. या क्षेत्ररक्षकाने नक्कीच आपल्या संघासाठी प्रत्येक क्षेत्ररक्षक ठरतो सुयश वर म्हणजे सुया, ज्याने नक्कीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं होतं प्रत्येक सामन्यांमध्ये. बंडू साळवी यांच्याकडून सन्मान स्वीकारायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक.
आणि संपूर्ण टुर्नामेंटचा आम्ही विचार केला, फायनलचा न विचार करता या प्रत्येक सामन्यामध्ये ज्यांनी आपल्या संघाला उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आपल्या संघाला फायनल पर्यंत प्रवेश करून दिला आणि देखील विजयी देखील करून दिलं. आणि त्या सामन्यावर ठरतोय तो यंगस्टर मालगुण संघाचा एक अनुभवी असा एकमात्र खेळाडू असेल यंगस्टर मालगुण संघामध्ये योगेश, ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती यंगस्टर मालगुण संघ प्रत्येक ठिकाणी विजयी होताना दिसतो. तो सामन्यावर ठरतो योगेश. राजूदादा साळवी यांच्याकडून आपला सन्मान स्वीकारायचा उत्कृष्ट सामनावीर. आणि या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर आपल्या संघाला पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवत होता, गोलंदाजी देखील करत होता आणि फलंदाजी देखील करत असताना आपल्या संघाला फायनल पर्यंत प्रवेश करून दिला आणि फायनल विजेतापर्यंत पोहोचून दिलाय. यंगस्टर मालगुण संघाचा मालिकावीर ठरतोय तो शुभम, ज्याने फलंदाजी देखील करत असताना आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी देखील केली. मालिकावीर शुभम. आणि मंडळाचे सर्व लहान कार्यकर्ते यांच्याकडून हा सन्मान स्वीकारायचा आहे. स्पर्धेचा मालिकावीर शुभम. आपण लहान दिसतो तो दिसला पाहिजे. इकडे बघा रे इकडे. जय भवानी, दुर्गा माते की जय, चंडिका माते की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, अम्बे माते की जय. आणि या स्पर्धेत मालगुण संघ रोख रक्कम 7,000 एका आणि आकर्षक असं चषक सर्व मान्यवरांकडून हे चषक आणि रोख रक्कम स्वीकारायचे. यंगस्टर मालगुण संघ विजेता संघ या पंचक्रोशीमध्ये प्रथमच आपलं विजेता चषक पटकावताना दिसतो यंगस्टर मालगुण संघ. तर मित्रांनो, आज या ठिकाणी सोमेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं नाईट अँड ड्रम क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली आणि आजचा हा सामना या ठिकाणी यंगस्टार मालगुण संघाने आपल्या बाजूने पलटवला, विजेतेपद पटकावलेला आणि उपविजेता ठरला तो JMB मालगुण संघ. तर एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत नमस्कार. सोमेश्वर महाराज की जय.